नमस्कार मित्रांनो, आपल्या जुन्या आठवण यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक। आज आपण बघणार आहोत देव कसा। फार पूर्वीची गोष्ट आहे। ओम आणि सोम नावाचे दोन मित्र होते। विश्वाचा निर्माता देव वेडा आहे असे ते सतत सांगत। एकदा ते प्रवासाला निघाले। वाटेत त्यांना एक मळा दिसला। त्यात वांग्याची झाडे होती। एका हातात मावणार नाहीत अशी मोठाली वांगी त्यांना दिसली। ते म्हणाले, आम्ही म्हणतो ते खरे आहे की नाही ते पहा। खरोखरच देव वेडा आहे। झाड लहान आणि त्याला लागलेली वांगी केवढी मोठाली। त्या लहानशा झाडाला वांग्याचे वजन सहन देखील होत नाही। ते पुढे गेले। पुन्हा दुसरा बगीचा त्यांना दिसला। त्यात कोहळ्याचे वेल लावलेले होते। वेल कशी बारीक आणि नाजूक होती, पण तिला लागलेले कोहळे भले थोरले आणि खूप वजनी होते। ते दोघे पुन्हा म्हणाले, पाहिलेत, देव खरोखरच वेडा आहे की नाही। नाजूक वेलीला वजनी फळ देतो। ते पुन्हा पुढे प्रवासाला निघाले। भर दुपारी ऊन खूप तापले। जवळची शिदोरी खाऊन ते पाणी प्यायले आणि विश्रांतीसाठी एका खूप मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीत पहुडले। तोच वडाचे एक फळ एकाच्या उघड्या डोक्यावर पडले। फळ बारीक होते, त्यामुळे एवढीही इजा झाली नाही। झाड खूप मोठे म्हणून देवाने त्याला फळही प्रचंड मोठे दिले असते तर आज एका मित्राचे डोके फुटले असते। त्याची कल्पना त्या मित्रांना आली आणि ते म्हणाले, देव शहाणा आहे। माणसाची डोके वाचवणारा डोके देवाला आहे। धन्यवाद मित्रांनो।